नमस्कार. मध्यंतरी अनुभूतीमध्ये एक दादा आले होते. साधारण 40-45 वर्षाचे होते आणि आल्याच म्हणाले की मी प्रचंड अस्वस्थ आहे. तर त्यांनी न सांगता पण ते लक्षात आलेलंच आमच्या, कारण ज्या पद्धतीने ते बोलत होते किंवा ज्या पद्धतीने त्यांची एकंदर देहबोली होती त्यावरनं लक्षात आलं की हे अस्वस्थ आहे. तर म्हटलं बसा. मग त्यांना जरा पाणी वगैरे दिलं, उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून कोकम सरबत वगैरे दिलं आणि मग त्यांना विचारलं की काय समस्या आहे. तर ते म्हणाले की तुम्ही अगं बाई अरेच्चा पाहिलाय का. तर म्हटलं हो पाहिलाय. तर म्हणे त्यात कसं संजय नार्वेकरचं होतं, अगदी माझं तसंच होतं. म्हटलं म्हणजे काय. तर मग ते म्हणाले की त्याला कसं या स्त्रियांचे आवाज ऐकले की अस्वस्थ वाटायचं. म्हणजे त्याला अख्खा वेळ ते वेगवेगळ्या स्त्रियांचे आवाज ऐकू यायचे आणि त्यामुळे त्याला वाटायचं की बास, आता मला अजिबात कोणाचाही आवाज ऐकायचा नाही. कारण असंख्य स्त्रियांचे आवाज त्याच्या कानावर पडायचे आणि त्यामुळे तो रेस्टलेस व्हायचा. तर माझं अगदी तसंच होतंय. तर मी जरा आश्चर्यचकित झालो. मी म्हटलं तुम्हाला पण असे लोकांचे आवाज ऐकू येतात. म्हणजे नाही हो, मला लोकांचे नाही, माझ्याच मनात असे खूप आवाज ऐकू येतात आणि जो माझा सतत विचार आहेत किंवा जे सतत मी माझ्याशी बोलतोय त्यांनी मी खूप अस्वस्थ होतोय, मी खूप रेस्टलेस होतोय आणि अक्षरशः मला दररोज त्या संजय नार्वेकरची आठवण होते. उठता बसता माझी अवस्था त्याच्यासारखीच झाली. मला वाटतं की बास, आता नको ते विचार कसे थांबवता येतील. आणि इतकंच नाही, म्हणजे दिवसभर तर हे विचार सुरूच असतात, पण रात्री हल्ली झोपेत पण हे विचार सुरू झाले. त्यामुळे माझी रात्रीची झोप पण अतिशय अस्वस्थ झाली. गेल्या 2-3 महिन्यात 3-4 वेळा असं झालंय की मी हा झोपेत मला म्हणजे झोप येत नाही आणि झोपेत हे विचार सुरू आहेत. याच्यापासून सुटका व्हावी यासाठी मी पेनकिलर घेतल्या 3-4 वेळा आणि मला माहिती आहे हे काय सोल्युशन नाही आहे, परंतु झोपच येत नाही आहे आणि विचार थांबत नाही. या ताणातनं मला शेवटी ती पेनकिलर घ्यावी लागली आणि मी 2-3 दिवस शांत झोपलो. परंतु हे रोजचं सोल्युशन नाही आहे, मला माहिती आहे आणि म्हणून मी अनुभूतीमध्ये तुमच्याकडे आलो आहे की मला ह्यातनं काहीतरी मार्ग दाखवा, सोल्युशन करा. सो त्या दादांची अजून वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली. त्यांना काय समस्या आहेत, ते काय काम करतात, हे सगळं जाणून घेतलं आणि त्यांना सांगितलं की डेफिनेटली याच्यावर आपल्याला लॉंग टर्म काम करता येईल. पण 3-4 त्यांना काही गोष्टी सांगितल्या ज्या ताबडतोब ते करू शकतात. मित्रमैत्रिणींनो, तुम्हालाही मी या गोष्टीच्या 3-4 गोष्टी सांगतो ज्या तुम्ही ताबडतोब करू शकाल. अर्थात याला लॉंग टर्म सोल्युशन घेण्याची खूप गरज आहे, परंतु अगदी तुमच्यापैकी अनेकांना हा प्रॉब्लेम जाणवू शकत असेल, कारण समाजात सध्या अनेकांना हा प्रॉब्लेम जाणवतो. तर त्याच्यासाठी मी एकदम पटकन अशा 3-4 सोल्युशन सांगतो, ते तुम्ही आचरणात आणू शकता. त्यातलं एक म्हणजे नियमितपणे एक्सरसाइज करा. कारण जेव्हा आपण फिजिकल एक्सरसाइज करतो साधारण 30 ते 40 मिनिटं, तर आपोआपच विचार कमी व्हायला मदत होते. दुसरी गोष्ट म्हणजे नियमितपणे अगदी सकाळ संध्याकाळ ओंकार भ्रामरी म्हटलं तर त्यांनीही खूप फरक पडेल. त्याचप्रमाणे निसर्गात जा किंवा जर तुमच्या आजूबाजूला टेकडी असेल तर टेकडीवर जायला लागा, त्यांनीही फरक पडेल. आणि त्याचबरोबर आपल्याला सतत 1-1.5 तासांनी 2 तासांनी गजर लावा आणि त्या 2 तासांनी भ्रामरी म्हणा. भ्रामरीने विचार कमी व्हायला खूप मदत होते. सो हे जुजबी उपाय करून पहा. खूप काही अडचण आली, खूप काही समस्या आल्या किंवा या विचारावर अजिबात नियंत्रण येत नसेल तर निश्चितपणे अनुभूतीत आम्ही आहोतच सहकार्य करायला. परंतु काही प्रमाणात तरी ही 3-4 सोल्युशन्स इम्प्लिमेंट केली तुम्हाला फरक जाणवेल याची आम्हाला खात्री वाटते. आणि जर तुम्हाला हा फरक जाणवला तर निश्चितपणे आमच्याबरोबर संपर्क साधून आम्हाला सांगा की ह्या गोष्टी केल्यामुळे काही प्रमाणात विचार कमी झाले आहेत. आणि तुमच्या या पूर्ण प्रवासाला आमच्या अनुभूती टीमकडनं मी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.